प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की पुन्हा एकदा देवबाप्पाने तुमची आठवण केली. आणि जेव्हा देव आठवण करतो तेव्हा मी आल्याशिवाय राहत नाही. काल मला पण आठवण आली होती. तुमच्या सहज देवबाप्पाने मनात विचार दिला होता, परंतु मी देवबाप्पाला त्याच विचारामध्ये म्हटलं, प्रभू ज्या ठिकाणी मी आज जाणार आहे प्रेयरला, त्या ठिकाणी तो परिवार वचनाचा खूप तहानलेला भुकेलेला आहे आणि त्यांना वचन एकदम चांगल्या प्रकारची ऐकण्याची तयारी आहे. सगळे कामं ते थांबवतात आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी सर्वजण बसतात. म्हटलं प्रभू जर वेळ मिळाला तर इकडं पण जाईल मी, परंतु तिकडंच मला जवळपास 9:30 झाले रात्री. आणि मग म्हटलं आता 9:30 झालेत, आता जाणं शक्य नाही. म्हटलं प्रभू तू दाखवशील त्यावेळेला मी जाईल. आज श्रीगोंदा या ठिकाणी प्रेयरला गेलो होतो मी आणि श्रीगोंद्याची प्रेयर करून येता येता म्हटलं चला आता बंधूंकडे जाऊ. आणखी एका परिवारात गेलो होतो. देवाचं काम देवबाप कधीही थांबवित नाही. आम्हाला वाटतं की देवबाप्पाला काही काम नाही, देवबाप काही काम करत नाही. देवबाप अख्ख्या पृथ्वीचं नियंत्रण सैतानापासून सुरक्षित ठेवतोय. इतकी मोठी जबाबदारी देवबाप आमच्यासाठी या समयात पार पाडत आहे प्रियांनो, की त्या जबाबदारीचा आम्हाला अहसास पवित्र आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. जेवढे जणांचे एक वचन बघूया आपण. प्रगटीकरण 3रा अध्याय 5वं वचन. विचारातून आपण चाललेलो आहे सध्या. संदेशाचं वचन नाही आलं आपलं अजून. 3रा अध्याय 5वं वचन. प्रगटीकरण 3रा अध्याय 5वं वचन. जो विजय मिळतो तो आशा वृत्तीने शुभ्रवस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकाचे त्याचे नाव होणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. या वचनाप्रमाणे देवबाप आज पृथ्वीवर राहणाऱ्या त्याच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी ही प्रक्रिया करतोय. प्रत्येकाला तो सांभाळीत आहे. एकालाही तो आपल्या नावातून घालवून देत नाही. एकाही विश्वासणाऱ्याला, एकाही सेवकाला तो वचनात सांगितल्याप्रमाणे तो कोणाला घालवून देत नाही. प्रियांनो, ज्याने आपल्या राज्यात ज्यांना घेतलंय ना, त्यांना त्याने घालवण्यासाठी घेतलेलं नाही. प्रभूचा स्वभाव आमच्या स्वभावासारखा स्वभाव नाही प्रियांनो. प्रभूचा स्वभाव फार निराळा स्वभाव आहे. ज्यांना प्रभूने आपल्या राज्यात घ्यायचं ठरवलंय ना, त्यांना तो कोणत्याही सबबीवर घालवून देणार नाही. तर त्याच वचनात म्हणतो, मी पित्यासमोर त्यांचं नाव पत्करीन. प्रियांनो, आम्हाला प्रभूंनी सहजरित्या त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. तावून सलाखून प्रभूच्या योजनेने प्रभूने आम्हाला आमच्या राज्यात घेतलंय. प्रभूला कुणी फोर्स केला नाही त्याच्या समयामध्ये की आम्हाला घेच म्हणून किंवा आम्हाला काढूनच टाक म्हणून. कोणीही प्रभूच्या समयामध्ये प्रभूला कोणत्याही प्रकारचं सजेशन किंवा सल्ला दिलेला नाही. प्रभूने आपल्या इच्छेप्रमाणे प्रभूच्या राज्यामध्ये आपले लोक घेतले. परंतु बायबलचा आत्मा सांगत आहे की जेव्हा प्रभू या गोष्टीचं आत्मपरीक्षण करत होता किंवा त्याचं प्रकाशन पाहत होता,
तेव्हा एक प्रकारच्या लोकांनी प्रभूला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. आणि जर ते बायबलमध्ये आहे तर पवित्र आत्मा आपल्या मुखातून आपल्याला विचाराच्या माध्यमातून कळवित आहे. फक्त एक प्रकारच्या प्रियजनांनी प्रभूला विनंती केली, प्रार्थना केली की आमची पण एक इच्छा आहे, पण जी इच्छा ते जे त्याला डिस्टर्ब करायला आलेले होते त्या प्रियजनांचे नाव, काही जणांचे नाव प्रभूने आपल्या सिलेक्शन यादीमध्ये लिहिलेले नव्हते. ते बिगर सिलेक्शन यादीच्या बाहेरचे होते. पण ते प्रभूच्या समयामध्ये प्रभूकडे आले आणि त्यांनी विनंती केली. काय विनंती केली बघूया आपण वचनातून. लूकाकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. बघा त्यांनी काय विनंती केली. लूकाकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही पाहतात ते पुष्कळ संदेशांनी राजांनी पाहावायची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकवायची इच्छा बाळगली तर ते तरी ऐकले नाही. बघितलं, हे प्रियजन प्रभू आपल्या समयामध्ये प्रगटीकरण 3:5 या वचनाप्रमाणे आपल्या नावामध्ये ज्यांचे नाव सिलेक्ट करत होता की हे प्रियजन भविष्यामध्ये माझ्या राज्यात मी आणणार आहे, तेव्हा हे पण लूक 10:24 वचनाप्रमाणे वाले हे पण प्रभूकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की आम्ही या ठिकाणी तर तुझी फार स्तुती आराधना केली, तुला फार आम्ही प्रसन्न केलंय, तू आमच्याकडे पाहून प्रसन्न पण झालेला आहे, पण आमची पण एक इच्छा आहे की आम्हाला पण भूतलावर जाऊन तुझी स्तुती आराधना करायची, तुझ्या नावाला उंच करायचंय, तुझे आभार आम्हाला मानायचे. परंतु देव बाप्पाचा आत्मा त्यांना त्याच समयात उत्तर देतो की तुमचे नाव या प्रकारच्या सिलेक्शन यादीमध्ये मी सिलेक्ट केलेले नाही. ज्यांना प्रभूने सिलेक्ट केलं नाही ना प्रियांनो, ते आज प्रभूच्या राज्यामध्ये नाहीत. ज्यांना प्रभूने सिलेक्ट केलेलं आहे तेच आम्ही पाहतो की वचनाप्रमाणे ते प्रभूचा आज गौरव आणि स्तुती आराधना करत आहेत. प्रियांनो, देवाने जर अशा प्रकारे आपल्या प्रियजनांना आपल्या राज्यात घेतलंय ना, तर आज काही जण सहजरित्या काही पण नरकाच्या या शब्दाला त्या प्रियजनांशी तुलनेमध्ये ठेवित आहे. एकालाही प्रभू नरकाच्या नावापर्यंत जाऊ देणार नाही, तर त्या ठिकाणी तो कधी टाकणार. जेवढे जण प्रभूच्या लिस्टमध्ये सिलेक्ट झाले आहेत, हा त्यांचे राहण्याचे 2 ठिकाणं आहेत. काही जण स्वर्ग म्हटलेल्या प्रत्यक्ष ठिकाणात राहणार आहेत, काही जण स्वर्ग न म्हटलेल्या ठिकाणाच्या बाहेर राहणार आहेत. पण कोणत्याही प्रियजनाला देव बाप्पाने नरकामध्ये टाकण्याची इच्छा प्रयोजन केलेलं नाही. म्हणून एक विचार देव बाप्पाने बोलता बोलता माझ्या मुखात टाकला. अजून आपण प्रार्थनेने प्रभूची सुरुवात केलेली नाही. आमंत्रण देऊया, प्रभू तू ये आणि आज तुझ्या मनात आमच्यासाठी काय निरोप आहे तो आत्म्याने आणि खरेपणाने आमच्यासमोर तू प्रकट कर. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. बंधू, प्रार्थना करा. तुझेच पात्र भया शोध्या आमचा देवा, तू जिवंत आहेस म्हणून आम्ही या भूतलावर जिवंत असा करतो. आणि तुझी स्तुती करतो, तुझी महिमा प्रभू.
आता सायंकाळच्या वेळेस प्रार्थनेचा प्रसंग आमच्या आयुष्यात जोडला. जागोवारी पैकी वाचणे वाचण्याची ऐकण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. प्रभू नाशाकरी जे वचन आमच्यासाठी आलेलं आहे, प्रभू आमच्या अवलाकटा दिवा आणि माझ्यावर प्रकाश असतात. त्या वचनाप्रमाणे आमचं आचरण करावं, त्याप्रमाणे आमची जीवनक्रम चालवावा, यासाठी आमच्या मनाची आमच्या या विश्वासामध्ये दूर आणि घेत प्रार्थना करतो. पुढची सर्व आमचं साधन नाशाच्या अंत्यकथाला मुखाला स्पर्श कर. त्याचे डोळ्याचे वचन येईल आहे तो त्यांची सेवा प्रार्थना आवाज ठेवली आहे. त्यांच्याजवळ अनेक आत्मीय तुझ्याकडे घडून घेत आहेत. त्यामुळे इथून पुढचे सर्व आमचं स्वाधीन अशी प्रार्थना आमचं धन्यवाद. आमेन. एक वचन पाहूया आता. हे वचन आपल्या संदेशाचं वचन आहे. योहान कृत शुभवर्तमान 4 अध्याय 24 वचन. योहान कृत शुभवर्तमान 4 अध्याय 24 वचन. देव आत्मा आहे आणि जर तो त्याच्या उपासनाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. 24. जेथे आहे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. है ना. हा शब्द आहे ना पहिला 24 अध्याय 24व्या वचनामध्ये. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळच आहे. ती मौन आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. असं लिहिलंय का प्रियांनो? योहान 4 अध्याय 24व्या वचनामध्ये ओवीच्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे, जेथे आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. पण हा देवाचा आत्मा ज्या ठिकाणी त्याचे प्रियजन आहे त्याच ठिकाणी सर्व प्रकारची मोकळीकता देण्याची कृपा पुरवतो. देवाचा आत्मा जिथं त्याचे विश्वासी नाही तिथं कशी कृपा करत असेल ते मला माहिती नाही. पण जेथे 1 किंवा 2 जरी विश्वासणारे असले तरी देव बाप्पाचं वचन सांगतं की जेथे आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. प्रियांनो, सध्याचे दिवस जे आता आपण सध्या पाहत आहोत, काही दिवसानंतर काही प्रियजन उपास धरण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घेणार आहेत. सगळेच घेतील असं नाही, कुणीच घेणार नाही असं पण नाही. ज्यांना ज्यांना वाटतंय किंवा ज्यांना ज्यांना प्रेरणा होती की मला उपास करायचा आहे, उपास करणं वाईट नाही. उपासाच्या विरोधामध्ये प्रभू नाही आणि मी पण नाही. परंतु उपास आम्ही जे धरणार आहोत आता काही दिवसानंतर सुरू होणार आहे लेंटचे उपास, 40 दिवसाची उपास आरंभ होणार आहेत. प्रियांनो, 40 दिवसाच्या उपासांना ज्या प्रकारे सर्वजण महत्त्व देतात, ज्या प्रकारे त्या उपासाचा आदर केला जातो काही जणांकडून, तो आदर केवळ 40 दिवसापुरता मर्यादित नसावा. 40 दिवस फक्त हरेक प्रकारच्या वाईट प्रकारापासून, हरेक जे प्रभूला अमान्य वाटतं, आवडत नाही त्या गोष्टीपासून 40 दिवसामध्ये प्रत्येक विश्वासणारा
स्वतःला आलिप्त ठेवण्याचा जास्तीत जास्त जो प्रयत्न करतो, हा प्रयत्न फक्त 40 दिवसापुरता मर्यादित नसावा, तर बाकीचे जे वर्षाचे राहिलेले दिवस आहेत 325 दिवस, त्याही दिवसामध्ये हर एक विश्वासणाऱ्याने आपलं भावी जीवन ख्रिस्तामधलं अशाच प्रकारे व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा, ज्या प्रकारे त्यांनी 40 दिवसामध्ये प्रभूला संतोषविण्यासाठी जो ठराव मनामध्ये ठरविला आहे, तोच ठराव लेनच्या दिवसानंतरही प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रभू समोर आत्म्याने आणि खरेपणाने करावं. म्हणून वचन आलं की त्याचे खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. प्रियांनो, देवाची स्तुती आराधना केवळ मर्यादित दिवसापुरती आमच्या मुखातून होऊ नये, तर प्रत्येक वर्षाचा जो पण दिवस आहे त्या दिवशी आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने देव बाप्पाची उपासना करणं गरजेचं आहे. देव बाप्पाने मनुष्याला यासाठीच घडवलेलं आहे. जी इच्छा लुसिफरने प्रभू परमेश्वराची पूर्ण केली नाही, ती इच्छा प्रभू परमेश्वराने आमच्याकडून पूर्ण करण्याचा निश्चय केला. म्हणून त्याने या सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या ज्या आम्हाला आज दिसत आहे. प्रभूने ह्या पृथ्वीला बनवलं, आकाशाला बनवलं, त्याच्यामधल्या सर्व गोष्टींना बनवलं, शेवटी मनुष्याला बनवलं. एक हेतू प्रभू परमेश्वराच्या मनामध्ये त्याने ठेवून मनामध्ये हेतू ठेवून प्रभू परमेश्वराने या सर्व गोष्टीची निर्मिती केली किंवा आपल्या हाताने बनवल्या. प्रभू परमेश्वराने मनामध्ये उद्देश न ठेवता कोणतीच गोष्ट बनवली नाही. उद्देश मनामध्ये ठेवूनच त्याने सर्व गोष्टीची योजना केली. सांगा, जेव्हा प्रभू परमेश्वर या सगळ्या गोष्टी शब्दाने कृतीने करत होता, तेव्हा प्रभू परमेश्वराला सल्ला द्यायला कुणी आलं का? कुणी सांगितलं का की हे अशा अशा प्रकारे हे कर, तशा प्रकारे ते कर? प्रभूने आपल्या मर्जीने सर्व काही अस्तित्वात आणलं आणि त्याचा मुख्य हेतून उद्देश हा होता, देव बाप आमच्याद्वारे प्रसन्न होण्याची इच्छा ठेवत होता. म्हणून त्याला पवित्र बागेमध्ये देव बाप्पाने सुरक्षित ठेवलं होतं. पण त्याही बागेमध्ये लुसिफरने प्रवेश केला आणि मनुष्याच्या द्वारे प्रभूला जे आनंदित व्हावयाचं होतं त्या गोष्टीमध्ये लुसिफरने अडथळा उभा केला आणि त्या अडथळ्याचा दुष्परिणाम आजच्या समयापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत आहोत की देव बाप्पाची जी इच्छा आहे ती पूर्णपणे पूर्ण झालेली नाही. म्हणून देव बाप्पाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सिक्रेट असं नियोजन बायबलमध्ये केलेलं आहे. आणि जे नियोजन देव बाप्पाने सिक्रेट असं बायबलमध्ये केलेलं आहे, त्या ठिकाणी मात्र लुसिफरला एदेन बागेसारखं येता येणार नाही. कारण त्या सिक्रेट योजनेची सुरक्षा स्वतः प्रभूच करणार आहे. ते बिना सुरक्षेचं नसणार आहे. एदेन बागेत जसं प्रभू यायचा त्यांना भेटायला, पण त्यांच्यासाठी सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती. म्हणून लुसिफर एदेन बागेमध्ये आला, त्यांना फुसलवलं आणि त्यांच्याकडून आज्ञाभंगाचं पाप करवून घेतलं.
पण प्रभूंनी जी आता योजना बनवलेली आहे की मी आता माझ्या मनातली इच्छा पूर्ण करणार आहे, तेव्हा कुणीच त्याला डिस्टर्बिंगला येणार नाही. आणि त्या प्रक्रियेमध्ये देवबाप सध्या प्रियजनांचं सिलेक्शन करत आहे. प्रभूचं सिलेक्शन चाललेलं आहे. कोणाला त्या माझ्या सिक्रेट जे देवबाप्पांनी ठरवलंय त्याच्यामध्ये कोण कोणाचा प्रवेश होणार आहे हे प्रभू वरती ठरवित आहे. आणि ते सिक्रेट काय आहे बघूया वचनातून आपण. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मनाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राहतील. जे 1000 वर्ष आदामाबरोबर देवबाप्पाला पूर्ण करायचे होते ते 1000 वर्ष लुसिफरने एदेन बागेत आदामाला पूर्ण करू दिले नाही. ही अधुरी इच्छा देवबाप या समयामध्ये पूर्ण करणार आहे. आणि या समयामध्ये जेव्हा देवबाप्पाची ही इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात होईल तेव्हा तिथं कुणीही प्रभूच्या या कार्याला अडथळा आणण्यासाठी येणार नाही. कारण प्रभू आपल्या नियंत्रणानेच आपले 1000 वर्ष आपल्या प्रियजनांबरोबर घालविणार आहे. आता जे 1000 वर्ष प्रभूला आपल्या प्रियजनांबरोबर घालवायचे आहेत त्या प्रियजनांमध्ये कोणकोणत्या प्रियजनांची निवड देवबाप्पाने केली हे देवबाप्पाच्या आत्म्याशिवाय कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून देवबाप्पाने आम्हाला पृथ्वीवर असताना एक आदेश दिलाय. काय आदेश दिलाय? याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन हा आदेश आम्हाला आहे. अखिल पृथ्वीवर जेवढे पण प्रभूमध्ये आहेत सेवक विश्वासणारे सर्वांना हाच आदेश आहे. वाचा याकोबाचे पत्र 1 अध्याय 22वं वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. प्रियांनो, जे कोणी वचनाप्रमाणे आचरण करणारे झालेत किंवा होत आहेत त्यांनाच त्या प्रभूने जे सिक्रेट योजना बनवलेली आहे 1000 वर्ष आपली स्तुती आराधना मनुष्याच्या मुखातून करून घेण्याची, त्याच्यामध्ये या प्रकारच्या प्रियजनांचे नावं आहेत. त्याच्यामध्ये सेवक पण आहेत, सेविका पण आहेत, ब्रदर पण आहेत, कन्या पण आहेत आणि मुली पण आहेत. जे जे शब्द बायबलनी लिहिलेले आहेत त्या शब्दाप्रमाणे या प्रियजनांचा समावेश त्या 1000 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असणार आहे. पण प्रभू कोणाकोणाला सिलेक्ट करतोय, कोणाकोणाची तयारी होत आहे हे प्रभूशिवाय कोणाला सांगता येणार नाही. म्हणून आमचं आद्य कर्तव्य एवढंच आहे, वचनाप्रमाणे आचरण करणं, वचनाप्रमाणे चालण्याचा आम्ही सतत ध्यास मनामध्ये ठेवणं आणि त्याची इच्छा येणाऱ्या दिवसामध्ये जी भूतलावर आदामाने पूर्ण केली नाही, लुसिफरने ती इच्छा भंग करायला लावली. तिसरी इच्छा, 2 इच्छा प्रभू परमेश्वराच्या भंग झाल्यात प्रियांनो. पहिली इच्छा स्वर्गामध्ये भंग झाली, दुसरी इच्छा पृथ्वीवर भंग झाली. पण आता तिसरी जी इच्छा देवबाप्पाने प्रगटीकरण 20वा अध्याय 6व्या वचनाप्रमाणे आम्हाला कळवलेली आहे इच्छा, ती इच्छा भंग होणार नाही. ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्या इच्छेची पूर्व तयारी देवबाप
करत आहे, कोणाकोणाला तो घ्यायचं ठरवित आहे ना, ते त्याच्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. आम्हाला फक्त बोध आणि इशारा दिलाय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची भुलवणूक करता, या शब्दाने आम्हाला सावधान केलंय प्रभूने. आता आम्ही कितपत वचनाप्रमाणे आचरण करतो हे प्रत्येकाला समजण्याचं ज्ञान, बुद्धी देव बाप्पाने दिलेली आहे. कुणी म्हणू शकत नाही की मला बुद्धी नाहीये हे वचन पण समजण्याची. प्रियांनो, आम्हाला देव बाप्पाने सगळं देऊन तृप्त केलंय. फक्त आम्ही त्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये कितपत उतरतो याच्याकडं प्रभूचं लक्ष स्वर्गातून आहे. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू. प्रियांनो, देव बाप्पाने जर सांगितलंय वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, तर मग वचनाप्रमाणे आम्हाला जर आचरण करण्याचा आदेश आहे, मग त्या ठिकाणी वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला प्रभू जागा देईन का? सांगा. ज्याने वचनाप्रमाणे आचरण करण्याचा आदेश दिलाय त्याला वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रिया मान्य होतील का? तो या गोष्टीला संमती देईल का? त्याने जर या गोष्टीला मान्यता दिलेली नाही, तर मग आम्ही प्रभूचं बोलणं समजून घेणं गरजेचं आहे. प्रियांनो, प्रभूच्या मनामध्ये जो पण मनोगत आहे ना मनुष्य मात्रासाठी, तो हिताचा आहे. अहिताचं देव बाप्पाने मनुष्य मात्रासाठी काहीच योजलेलं नाही. आणि त्याला जिथं आवश्यकता पडली तिथं त्याने ते सांगितलंय पण, की माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी जे संकल्प मी ठेवलेत ते हिताचे आहेत. देव बाप्पाने वचनातून त्याची पूर्वकल्पना आम्हाला दिलेली पण आहे. प्रियांनो, आज जर पाहिलं ना, वचनाला दोष लावणं कोणत्याही सबबीवर योग्य नाही. कोणत्याही अँगलमध्ये वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला ठेवलं ना प्रियांनो, हर अँगलमधली प्रक्रिया हेच बोलन, वचनाला दोष लावणं योग्य नाही. परंतु आज काही विश्वासणारे, काही सेवक या गोष्टीला समजू राहू नाही राहिले. त्यांना वाटतं आम्ही जे करत आहोत बरोबर करत आहोत. प्रभूने जसं पण आम्हाला करायचा आदेश दिलाय ना प्रियांनो, आम्ही फक्त ते करणारे असलं पाहिजे. आम्ही करून मोकळे होणारे प्रियजन असलं पाहिजे. वरती गेल्यावर प्रभूला तुम्हाला बोलायला जागा सापडेल. प्रभू, तू असं दिलं होतं, याचा विरोध करायला सांगितलं नव्हतं, मी तुझ्या सांगण्याप्रमाणे केलं. आता तू मला आपल्या इच्छेप्रमाणे मी जे काय पृथ्वीवर केलं ते योग्य केलं का अयोग्य केलं याचा निर्णय तुझ्याजवळ आहे. प्रियांनो, देव बाप्पाने पण वचनामध्ये जे बाप्तिस्म्याचे 2 वचनं ठेवले, त्या दोन्ही वचनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रियजनांनी यावं यासाठी पूर्वसूचना देऊन ठेवल्या आहेत. पूर्वसूचनेने देव बाप्पाने पण अखिल पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांना जाग करून ठेवलेलं आहे. जर प्रभू परमेश्वराने जाग करून ठेवलं नसतं प्रियांनो, तर जे 12 शिष्य होते त्यांनी प्रभूच्या सांगण्याप्रमाणे केलं नसतं. त्यांना जो आदेश प्रभूने दिला त्याच आदेशाचं त्यांनी पालन केलंय. शिष्य प्रभूचा आदेश मानणारे होते, पाळणारे होते, करणारे होते,
परंतु या वर्तमान काळामध्ये काही विश्वासणारे, काही सेवक देवाच्या आदेशाच्या विपरीत परीने आज प्रभूमध्ये चालत असलेले प्रभूला दिसत आहे. म्हणून प्रभू आजही आपल्या सेवकांना आत्म्याने आणि खरेपणाने विश्वासणाऱ्यांकडे पाठवित आहे. आणि आता तर तुमच्यासाठी गोल्डन अशी सुवर्ण संधी येत आहे प्रियांनो. काही दिवसामध्ये ती संधी आपल्यापर्यंत येणार आहे. उपासाचे दिवस, लेनचे दिवस सुरू होणार आहे. प्रियांनो, उपास जर धरण्याचा तुम्ही ठराव जर केलेला असला ना, तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीतरी योजना, इच्छा किंवा काहीतरी उद्देश घेऊन तुम्ही उपासामध्ये जा. बिना उद्देशाचं उपासाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो. काहीतरी उद्देश पाहिजे. देव बाप्पाला कळवा तुम्ही की या 40 दिवसामध्ये मला असं प्रभू तुझ्याकडून पाहिजे आहे, अशी गोष्ट मला तुझ्याकडून हवी आहे. मी तर प्रियांनो आत्म्याच्या प्रेरणेने एवढंच बोलण्याची फार उत्कंठा धरील की जो पण प्रभूचं भय धरणारा आहे, ज्याच्या पण हृदयात प्रभू येशू ख्रिस्त आहे असं ज्याला खात्री वाटते, त्याने फक्त या 40 दिवसाच्या उपासामध्ये देव बाप्पाला हे मागणं अति गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. देव बाप्पा बाप्तिस्मेचे 2 वचनं तो ठेवलेले आहे. हे 2 वचनं कशा प्रकारे आमच्याकडून पूर्ण करण्याची तुझी इच्छा आहे ते आम्हाला या 40 दिवसात तू कळव. प्रियांनो, जे प्रियजन आज प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात आहे किंवा शंकित आहे किंवा अन्य कशामध्ये आहे, अशा प्रियजनांना गोल्डन सुवर्ण संधी लेनच्या दिवसामध्ये त्यांना काहीतरी प्रभूला मागण्याची येत आहे. प्रियांनो, आम्ही शरीरासाठी भरपूर काही मागितलं, भरपूर काही आजही मागत आहोत आम्ही की मला हे देन, मला ते देन, माझं असं कर आणि माझं तसं कर. पण या लेनच्या दिवसामध्ये देव बाप्पाने 2 बाप्तिस्म्याची वचनं का ठेवले याचा अर्थ समजून घेण्याची जर विनंती देव बाप्पाकडे लेनच्या दिवसात कोणत्या विश्वासणाऱ्याने किंवा सेवकाने जर केली ना, तर निश्चित देवबाप 40 दिवसाच्या आतमध्ये ज्यांनी विश्वासाने ही विनंती देव बाप्पाला केली त्यांनाच उत्तर दिलं जाईल. जो कुणीतरी मला सांगितलं म्हणून मी ही विनंती ठेवतोय आणि अविश्वासाच्या मनानं देव बाप्पाकडे जर मागणी करल, त्याला प्रभूकडून उत्तर मिळणार नाही. त्यांनी किती मनात ठरवलं ना की प्रभू मला उत्तर देईल, जिथं अविश्वास आहे तिथं प्रभू कोणतंच कार्य करत नाही, असं मत्तयाच्या 13व्या अध्यायाच्या 58व्या वचनात देव बाप्पाने सांगून ठेवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, विश्वासाने तुम्ही जर काही प्रभूला मागताल तर ते तुम्हाला खात्रीने दिलं जाईल. प्रियांनो, संसार प्रपंचाचं किंवा स्वतःच्या हितासाठी काही मागण्याऐवजी या लेनच्या दिवसामध्ये देव बाप्पाने बाप्तिस्म्याचे 2 वचनं का ठेवले हे समजून घेण्याचा देव बाप्पाकडून प्रयत्न करण्याविषयी जर देव बाप्पाला विनंती केली, प्रार्थना केली, तर देव बाप तुम्हाला निश्चितपणे तुमच्या विश्वासाप्रमाणे या 2 बाप्तिस्म्याच्या वचनाचा अर्थ समजावून सांगन. आणि येशू ख्रिस्ताने काही ठिकाणी बोध आणि इशारे देऊन 12 शिष्यांना या गोष्टीविषयी सावधान पण केलं आणि शिष्यांनी त्या सावधानतेप्रमाणे
प्रभूच्या सांगण्याप्रमाणे केलंय, पण आम्ही आजही काही सेवक, काही विश्वासणारे शिष्यांच्या सांगण्याप्रमाणे तंतोतंत करत नाही. काही करत आहेत, काही सोडून देत आहेत. आज पेत्राविषयी म्हणतात, पेत्राच्या एका भाषणाने 3000 विश्वासी देवाच्या राज्यात आले. एवढं ते बोलतात, आनंदाने बोलतात, उत्साहाने बोलतात. परंतु पेत्राने काय सांगितल्यावर हे प्रियजन 3000 प्रभूच्या राज्यात येण्यासाठी तयार झाले हे नाही सांगत. कशामुळं हे 3000 प्रियजन तयार झाले प्रभूच्या राज्यात येण्यासाठी हे सांगत नाही. पण पेत्राच्या एका भाषणाने 3000 जण प्रभूच्या राज्यात आले हे हर्षाने, जल्लोषाने, उत्साहाने सांगतात. पण पुढची प्रक्रिया सांगत नाही. कारण पुढची जर प्रक्रिया सांगितली तर पेत्राने जे त्या भाषणामध्ये, संदेशामध्ये सांगितलं त्या प्रकारे सर्वांना करावं लागल याचं भय त्यांना आहे. म्हणून पुढच्या गोष्टी सांगतच नाही. फक्त 3000 प्रियजन आले. प्रियांनो, अर्ध सांगतात, अर्ध लपवीत आहेत पेत्राच्या भाषणाचं. म्हणून प्रियांनो, आज त्या वचनाची निंदा आज जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचली. याला कारण हेच आहे, 12 शिष्यांनी इन्कार केला नाही प्रभूच्या सांगण्याच्या गोष्टीचा. परंतु आजच्या या वर्तमान काळामध्ये काही विश्वासणारे, काही सेवक स्पष्टरित्या प्रभूच्या एका वचनाला नाकारित आहेत. त्यांना त्या वचनाचं भय नाही, त्या वचनाविषयी त्यांना काही वाटत नाही, त्या वचनाबद्दल त्यांच्या मनात कुठला आदरही त्यांनी ठेवलेला नाही. प्रियांनो, ते वचन आम्हाला पाळण्यासाठी देवबाप्पाने बायबलमध्ये ठेवलेलं आहे. ते जर बायबलमधून वचन गेलं नाही तर ते वचन पाळण्याचा आदेश प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 4 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना सांगितलं होतं की जी देणगी येणार आहे त्या देणगीची तुम्ही वाट पहा. आणि 12 शिष्यांनी त्या देणगीची वाट पाहिली. आणि दुसरा आदेश येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना दिला होता की तुमच्यासाठी दुसरा कैवारी येईल, सत्याचा आत्मा येईल आणि तो मज विषयी तुम्हाला शिकविल. हेच पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने हजारो जन समुदायांना संदेशाच्या स्वरूपाने सांगितलं. आणि ज्यांनी तो संदेश ऐकला त्याच्यातल्या 3000 प्रियजनांना ती भाषा समजली, तेच पेत्राकडे आले. ज्यांना ती भाषा समजली नाही ना, ते पेत्राकडे आले नाही, ते ऐकून निघून गेले असतील. परंतु 3000 जणांनी पेत्राकडे पुढची प्रक्रिया आम्ही काय करावं, तुझं वचन ऐकून चुरचूर चुटपुट आमच्या हृदयात होत आहे, ही चुरचूर चुटपुट थांबवण्यासाठी आम्ही काय करावं. मग पेत्राने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. ते 3000 जणांनी उलटून नाही पेत्राला बोलले, नाही आम्हाला बाप्तिस्मा घ्यायची मुळीच इच्छा नाही, किंवा या बाप्तिस्म्याचं नाव ऐकायची देखील आम्हाला इच्छा होत नाही, असं पेत्राला ते म्हणाले नाही प्रियांनो. परंतु आजचे काही विश्वासणारे, काही सेवक या बाप्तिस्मेविषयी म्हटलं ना, ते म्हणतात हे वचन आपल्यासाठी नाही. मग कुणासाठी हे वचन? हे वचन आपल्यासाठी नाही, मग हे वचन आहे तरी कोणासाठी? आणि देव बाप्पाचं वचन तर सांगतं मत्ते 24 अध्याय 35व्या वचनामध्ये की आकाश पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाहीत तशी होणार नाही. मग त्याच्यामध्ये हे प्रेषित 2:38 वचन नाहीसं होईल का? ते आजही बायबलमध्ये आहे. मग ते आम्हाला पाळण्यासाठी आहे.
पण त्याला पण कारण देऊन मोकळे झालेत की हे वचन फक्त त्या लोकांसाठी होतं ज्यांनी येशू ख्रिस्ताला मारलं वधस्तंभावर खिळून, त्यांच्यासाठी होतं. मग ते लोक गेले निघून जगातून, ते आज जगामध्ये नाहीत. पण हे वचन आजही बायबलमध्ये तसंच आहे जसं त्या लोकांच्या समयामध्ये होतं. प्रियांनो, देवाच्या वचनाला जी जागा देवबाप्पांनी दिली ती जागा कुणी त्याची बदली करू शकत नाही. म्हणून प्रभू वचनात म्हणतो, जे मी बंद करतो ते कोणाला उघडता येत नाही, आणि जे मी उघडतो ते कोणाला बंद करता येत नाही. प्रियांनो, आमचा देव सर्व समर्थ आहे, सार्वभौम आहे. म्हणून तो मोशेला म्हणाला होता सिनाय पर्वतावर, मी जो आहे तो आहे, तू फक्त याप्रमाणे ऐक जे मी तुला सांगत आहे, तू मला सवाल जवाब करू नको. कारण सिनाय पर्वतावर मोशेने पण प्रभू परमेश्वराला प्रश्न केले, मी जड जिभेचा जड होठाचा आहे म्हणून मला तुझी सेवा करता येणार नाही, आणि फारोसारख्या राजासमोर तू मला जाणे सांगतोस, त्याच्यासमोर जाण्याच्या पात्रतेचा मी नाही. पण देवबाप म्हणला, मला माहिती तू पात्रतेचा नाहीये, तिथं फक्त तुझं शरीर जाणार आहे, बाकी तिथं जे काय होणार आहे, जे काही करणार आहे तू, ते सर्व माझ्या इच्छेने होणार आहे. तू काय नाही करणार, तिथं मी करन काय करायचं ते, तुझ्याद्वारे मी ते करन. म्हणून फारोच्या मांत्रिकांनी जेव्हा मोशेला पाहिलं तेव्हा मोशेला भीती दाखवण्यासाठी कदाचित त्यांनी आपल्या खाट्या खाली टाकल्या, त्याचा लगेच साप झाला. आणि मोशे पाहून ते गडबडला असन किंवा घाबरला असन, अरे बापरे, मांत्रिकांनी काठ्या खाली टाकल्या, साप झाले. तेव्हा मोशेला पण प्रभू परमेश्वर म्हणला, तुझ्या हातात काय दिली मी, काठी दिली ती कशासाठी दिलेली, तू पण खाली काठी टाक. त्यांच्या काठीचं जर साप झाला तर माझ्या पण काठीचा सापच होणार आहे. आणि जेव्हा मोशे खाली काठी टाकतो त्याचा पण साप झालेला आम्हाला दिसतो. पण मोशेच्या काठीने या सर्व मांत्रिकाच्या सापांना खाऊन टाकला असं वचनात सांगितलंय. प्रियांनो, देव नेहमी सर्वश्रेष्ठ आहे, सार्वभौम स्थितीमध्ये आहे, आणि त्या देवाने जे वचन बायबलमध्ये ठेवलंय ते आम्हाला पाळण्यासाठी दिलेलं आहे. हा देवबाप म्हणला 2 वचनं ठेवले, एक बाप्तिस्मा घ्या, त्याविषयी पण पवित्र आत्मा मागील संदेशात बोलला की एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा. प्रियांनो, ज्यांनी ज्यांनी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने, या दासाने जे आत्म्याच्या प्रेरणेने संदेशात सांगितलं, ध्यान देऊन ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल ना, त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजत असेल की या दासांनी मागील संदेशात खरोखर या गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने उघड केल्या. परंतु ज्यांनी ज्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने देव बाप्पाचं वचन ऐकण्याची प्रक्रिया दाखवली नसेल, पूर्ण संदेश ऐकला नसेल, त्यांना मी काय आत्म्याच्या प्रेरणेने बोलत आहे ना ही भाषा समजणार नाही. ते म्हणशील काय बोलले होते हे दास, की 2 बाप्तिस्म्याचे वचनं आणि 1 बाप्तिस्मा घ्यायचा काय सांगितलं होतं. हे ज्यांनी ऐकलं असेल त्यांना बोलता येईल की खरोखर हे दास कशा प्रकारे 2 बाप्तिस्मे घेणं आणि 1 नाव आपल्याला धारण करणं आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलेलं आहे. म्हणून प्रियांनो, देवाने जर तुम्हाला अंधारात ठेवलेलं नाही तर तुम्ही अंधारात चालण्याचा प्रयत्न करू नका. देवाला कधीच मान्य होणार नाही मी सांगूनही माझे विश्वासणारे माझं ऐकत नाही. बघा, 1 वचन बघू आता, या विचाराला 1 वचन बघू. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 27वं वचन. बघा काय म्हणतंय ते वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 27वं वचन. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात
मी तास ओळखतो माझ्या मागे येतात. बनायचं का नाही या वचनाप्रमाणे तुम्हाला प्रभूचं? आज काय विश्वासणाऱ्यांना वाटतं अरे हे ब्रदर आलेत, हे पाळक आलेत, पण हे कोणाच्या नावाने आलेत ते त्यांच्या ध्यानात नाही राहिलेलं. काही जणांना विसर पडायला लागलाय, काही जणांना पाळक या शब्दाची चिड यायला लागली. काही जण म्हणतात आमच्या घरी ना सगळ्यांनी यावं बाबा, आमच्या घरी सगळ्यांना यायची आम्ही परवानगी देतो, फक्त पाळकाने आमच्या घरी येऊ नये, कारण आम्हाला पाळकाचं काय ऐकायची इच्छा राहिली नाही. का राहिली नाही हो? का नाही राहिली इच्छा? पूर्वी इच्छा होती पण आता इच्छा नाही राहिली. का नाही राहिली? मत्ते 24:12 वचनाप्रमाणे ना प्रियांनो, ज्यांची प्रीती प्रभूवरची थंड व्हावायला लागली ना त्यांनाच पाळक हा नको आहे आपल्या घरामध्ये. ज्यांची प्रीती थंड झालेली नाही ना ते प्रियजन आजही पाळकाचा आदर करतात आणि पाळक जे काही सांगत आहे बोलत आहे ते करण्याचा प्रयत्नही करत आहेत काही जण, पण काही जण प्रयत्न करत नाही प्रियांनो. म्हणून अंतिम समय तोला मोलाचा समय आहे प्रियांनो. या समयामध्ये प्रभूचा आत्मा जे पण तुम्हाला सांगल ते करण्याची प्रक्रिया करा. त्याचा परिणाम इथं काही होऊ द्या, वरती तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. वरच्या आशीर्वादाकडे लक्ष द्या. पृथ्वीवरच्या आशीर्वादाकडे आता दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याचा अर्थ असं देवबाप नाही म्हणत की कोणताच आशीर्वाद पृथ्वीवरचा आता घेऊ नका, असं देवबाप नाही म्हणत प्रियांनो. देवबाप हे म्हणत आहे की पृथ्वीवरचे तेवढेच आशीर्वाद प्रभूकडून घ्या ज्या आशीर्वादाला देवबाप मान्यता देतो. परंतु काही विश्वासणारे ना आपल्या बळाने आपल्या सामर्थ्याने प्रभूच्या आशीर्वादापेक्षाही मोठे आशीर्वाद आपल्या जीवनात यावे यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याच्यासाठी वेळ देत आहेत. त्यांना जगातल्या आशीर्वादासाठी वेळ द्यायला वेळ आहे, परंतु प्रभूच्या सानिध्यात बसण्यासाठी त्यांच्याजवळ 2 मिनिटाचा वेळ राहिलेला नाही. आणि असे काही मला विश्वासणारे बोलले, ब्रदर आम्हाला सगळं करायला वेळ आहे, फक्त प्रभूच्या सानिध्यात बसण्यासाठी ना आमच्याजवळ 2 मिनिटाचा वेळ नाही. सांगा प्रियांनो, ज्यांनी हे निडरतेने सेवकाला जर असं बोलले, सेवकाला जर ते वाक्य ऐकून योग्य वाटलं नसेल तर ज्या देवाने त्यांना घडवलंय त्या देवाला कसं वाटलं असेल? आज विचार करत नाहीत प्रियांनो विश्वासणारे, कारण ज्यांची प्रीती थंड व्हावायला लागली ना त्यांना कोणत्याही वाक्याचं काहीच महत्त्व वाटत नाही. आम्ही बोलून मोकळे होतो. म्हणून प्रभू म्हणला हा समय तुमचा आहे, माझा समय वरचा आहे. जेव्हा तुम्ही याल ना वरती तेव्हा मी तुमच्याकडून पृथ्वीवरचा हिशोब विचारणार आहे. पृथ्वीवर तू माझी सेवा किती केली आणि जगातल्या गोष्टीची सेवा किती केली. आणि जेव्हा हे पारड्यामध्ये ठेवलं जाईल ना प्रियांनो, तेव्हा देवाच्या सेवेचं वजन भरावं. म्हणून या अंतिम समयात आजही देवाचे सेवक आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत प्रभू पाठवित आहे. सेवक वेळ घालवायला येत नाही. सेवकाला काय घेणं देणं नाही तुमचं. तुम्ही कुठं जाण कुठं रान काही करा, त्याचं काय त्याच्यात फायदा तोटा आहे का? परंतु देवाला या गोष्टीचा सर्व काही फायदा तोटा आहे. हानी कोणाची व्हावी हे देव बाप्पाला मान्य नाही. हानी म्हणजे काय? हानी म्हटलं म्हणजे लगेच काही जणांना नरकाची आठवण होती. नरकाशिवाय आठवणच होत नाही. हानी म्हणा, नाश म्हणा, हे शब्द उच्चारण्यात आले की त्यांना नरकाशिवाय दुसरं ठिकाणच दिसत नाही. हानी म्हणजे काय प्रियांनो? प्रभूच्या भाषेमध्ये तुमचं स्वर्गाच्या बाहेर राहणं हे देव बाप्पाला हानिकारक वाटत आहे. कारण काही प्रियजनांची वाटचाल प्रभूला दिसत आहे की आत्मिक यांची वाटचाल कशी आहे.
आणि त्यांची आत्मिक वाटचाल स्वर्गात येणारी व्हावी म्हणून सेवकगण आपल्यापर्यंत येत आहेत. प्रियांनो, देवाचा हेतू जर चांगला आहे ना, तर सेवकाचा पण आपल्या घरी येण्याचा हेतू चांगला आहे. तो वाईट हेतू घेऊन आपल्यापर्यंत येत नाही. बघा, आत्तापर्यंत बायबल उघडलं नाही, बायबलमधून एकही वचन मी वाचलं नाही. सगळे वचन देव बाप्पाने तुमच्याकडून वाचवून घेतले. कुठला कागद नाही, कुठली वही नाही माझ्याजवळ. जवळपास प्रियांनो 50 मिनिटाचा संदेश झालाय, 50 मिनिटाच्या वर संदेश झालाय, तरी पवित्र आत्मा तुम्हाला सांगतच आहे. त्याच्या मनामध्ये जे येतंय ते माझ्या मुखातून ते तुम्हाला कळवित आहे. मी पवित्र आत्म्याच्या बोलायला थांबवित नाही. मी जर पवित्र आत्म्याच्या बोलण्याला थांबवणारा झालं तर मी प्रभूचा दोषी होईन. प्रभू मला पण म्हणन, मला बोलायचं होतं पण तू का थांबला? तुला थांबायची गरज काय होती? मला जर गरज नव्हती तर तुला गरज का पडली? म्हणून प्रियांनो, शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये देव बाप्पाला एवढंच तुम्हाला कळवायचं आहे. अंतिम समयामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने जागं होणं हेच तुमच्या हिताचं आहे. आणि हेच तुमचं हिताचं तुम्हाला स्वर्गात नेण्याचं उपयोगाचं ठरणार आहे. म्हणून जागे व्हा प्रियांनो. आपल्या हृदयातला आत्मिक माणूस जर झोपलेला असला ना, तर रोमकरसपत्र 13वा अध्याय 11व्या वचनाप्रमाणे त्याला जाग करा. त्याला म्हणा, कोठवर झोपत राहतो, प्रभूची येण्याची वेळ झालेली आहे, जागा हो, मला स्वर्गात जायचंय. पण तुझ्या या झोपण्यामुळं कदाचित माझं स्वर्गात जाणं होणार नाही. बोला त्या आत्मिक माणसाशी तुम्ही, आणि जेव्हा तो माणूस खडबडून जागा होईल ना, तेव्हा तो देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया तुमच्याकडून करून घेईल. आणि जिथं वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया होईल तिथं वचनाला दोष लावायची जागाच राहणार नाही. हे आहे देवाच्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी मोठा संकल्प. पण विश्वासणारे आज त्यांना जसं वाटतंय तसं ते करत आहेत. जसा वचन त्यांनी कोणाकडून ऐकलंय त्याच वचनाला धरून चाललेत. प्रियांनो, देव बाप्पाला आजही तुमची काळजी आहे. त्याने तुमची काळजी करणं सोडून दिलेलं नाही. म्हणून देवाचे सेवक आजही आपल्या परिवारामध्ये वचन घेऊन येत आहे. जेव्हा देवबाप तुमची काळजी करणं सोडून देईन ना, तेव्हा पृथ्वीच्या पाठीवर एकही सेवक तुमच्याकडे प्रार्थनेला येणार नाही, सेविका येणार नाही, ब्रदरही येणार नाही. पण देवबाप एवढा मोठा निर्णय तुमच्यासाठी कदापि घेणार नाही. तो होईल तितकं तुम्हाला आपल्या राज्यात आणण्यासाठी त्याची इच्छा तुम्हाला वचनातून, विचारातून, सेवकाच्या द्वारे कळविल. तुम्ही जर त्याला होय शब्दाने मान्यता दिली, तुमचं स्वर्गात जाणं निश्चित झालं. पण जर तुम्ही किंतु परंतु मध्येच राहिले आणि प्रभूचं आगमन जर झालं, मग तुम्हाला न्यायासाठी प्रभू समोर उभा राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, या तोलामोलाच्या समयामध्ये स्वतःला नीट जागरूकतेने, विश्वासाने, भयाने आणि प्रभूच्या अतिशय नम्रतेने प्रभूमध्ये चालण्यासाठी स्वतःला प्रभू समोर आणा. आणि येणाऱ्या काही चंद 2-3 दिवसामध्ये जे काही लेनचे दिवस सुरू होणार आहेत प्रियांनो, त्या दिवसामध्ये, त्या उपासाच्या काळामध्ये देवबाप्पाकडे याच गोष्टीची मागणी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. देवबाप्पा 2 वचनं बायबलमध्ये बाप्तिस्मेचे ठेवले, ते कसे ठेवले मला समजावून सांग. या 40 दिवसामध्ये मला या 2 वचनाचा
तुझ्याकडून खरा अर्थ समजून घ्यायचा आहे. आम्हाला जो अर्थ समजलाय किंवा आम्ही जो अर्थ ऐकलाय तो अर्थ बरोबर आहे का तुझ्याजवळ जो अर्थ आहे तो बरोबर आहे, तू स्वतः आम्हाला सांग. तू सांगितल्यावर आम्ही होय म्हणू. पण दास सेवक आजही येते तर आम्ही त्यांचं ऐकतो, परंतु करण्याची प्रक्रिया आम्ही तुला दाखवित नाही. प्रियांनो, जो आत्मेने येतो ना तो आत्मेचीच भाषा बोलणार आहे. स्वर्गात तुम्हाला प्रभू घेणार आहे. लक्षात ठेवा ही बात. कोणता पाळक तुमच्यासाठी मध्यस्थी करणार नाही, कोणता सुवार्थिक तुमच्यासाठी मध्यस्थी नाही करणार, कोणता शिक्षक तुमच्यासाठी मध्यस्थी नाही करणार. हे फार धार्मिकतेने पृथ्वीवर वागले, नियमित चर्चला जात होते, नियमित आमच्या घरी सेवक येत होते तर आम्ही नियमितपणे घरात प्रार्थना होऊ देत होतो. आम्ही नियमितपणे आम्हाला जे काही संतोषाने प्रभूला देण्याची इच्छा होती ते आम्ही संतोषाने प्रभूला देत पण होतो. एवढे धार्मिकतेचे सत्कार्य आम्ही केले. आमचं स्वर्गामध्ये येणं होऊ दे प्रभू. प्रभू म्हणशील वाचनाला दोष लावित होता का? तिथं तुम्हाला म्हणावं लागन, जर मानित नसतील तर म्हणावं लागन होय दोष लावित होतो. जर दोष लावित नसतात तर तिथं प्रभूला म्हणतात तुम्ही, मी पृथ्वीवर वाचनाला दोष लावला नाही. माझ्या विरोधात सर्वजण गेले पण मी तुझ्या विरोधात गेलो नाही प्रभू पृथ्वीवर. प्रियांनो, जो विश्वासणारा जो सेवक अशा तऱ्हेचे शब्द प्रभूच्या उपस्थितीमध्ये आत्मेतून प्रभूला बोलेल त्या समयाला प्रभूला किती संतोष होईल प्रियांनो ऐकण्यामध्ये. किती सहजरित्या पवित्र आत्मेने विचार सांगितला तुम्हाला, पण एक कृतीने करा. अंतिम समयामध्ये तरी करण्याची इच्छा मनामध्ये जागी करा प्रियांनो. प्रभूसाठी जागण्याची इच्छा ठेवा. नुसतं बोलण्यातून नाही मी प्रभूसाठी जगतो प्रभूसाठी जगत आहे, हे नुसतं बोलणं झालं. वाचनाला दोष लावतात तुम्ही काय करतात? होत आहे का सिद्ध तुमचं वाक्य या बोलण्याप्रमाणे? म्हणून बोलणं आणि करणं याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून प्रभूने याकोबाचं पत्र 2 अध्याय 24व्या वचनामध्ये सांगितलं, विश्वास हा क्रिये वाचून निर्जीव आहे. विश्वास ठेवलाय पण क्रिया नाही, काय उपयोग आहे तुमच्या त्या विश्वासाचा? म्हणून विश्वासाप्रमाणे क्रिया करण्याची सुरुवात किमान आजच्या दिवसापासून तरी करण्याची तयारी प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूला तुम्ही दाखवा. आणि जर ही उपस्थिती तुम्ही आपल्या मनामध्ये आत्म्याने खरेपणाने जर ठरवलेली असली तरच या दासाचं तुमच्या घरामध्ये आत्म्याने येऊन जे काही वचन आत्म्याने तुम्हाला कळवलं ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण होईल. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो. अतिशय गहनरित्या प्रभूने त्याला जे काही सांगायचं होतं, जसं पण सांगायचं होतं, विचारातून वचनातून ते तुम्हाला त्यांनी कळवलंय. म्हणून आपण ते आत्मसात करण्यासाठी आपल्या बुद्धीला आपल्या हृदयाला स्थिर करूया प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहू. वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ.
वापस आता मेरा प्रभु जी ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। आहा हा 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 हा, ओहो हो साना, ला 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 ला, हालेलुया आमेन। होय माझ्या बापा, तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही आमची पूर्व तयारी तुझ्या येण्या अगोदर करावी, म्हणून तू आज या घरामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या द्वारे आमच्यामध्ये उपस्थित आहे. आम्ही तुझं स्वागत करतो, तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो माझ्या बापा. आमची एकच इच्छा आहे माझ्या बापा, स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी आमचं जाणं व्यवस्थित व्हावं माझ्या बापा. याकरता स्वर्गीच्या देवा तुझी कृपा तू आम्हा सर्वांवर कर, आम्हाला सहाय्यता कर माझ्या बापा. आम्ही कशा प्रकारे तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी स्वतःला तुझ्या इच्छेप्रमाणे उतरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही उतरावं. स्वर्गीच्या देवा, आजच्या वचनासाठी तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या बापा, आणि वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तू आम्हाला चालण्यासाठी तुझी कृपा आणि दया आमच्यावर कर, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. आज आरवडे परिवारात स्वर्गीच्या बापा तू उतरून आलेला आहे. आज या परिवारात तू आत्म्याने आणि खरेपणाने आपलं वचन आपल्या सेवकाच्या मुखातून प्रगट केलं माझ्या बापा. जसं पण तुला प्रगट करण्याची इच्छा होती तसंच तुझं वचन आत्म्याने आणि खरेपणाने या ठिकाणी प्रगट झालंय. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाचा सन्मान करतो, तुझ्या वचनाचा आम्ही आदर करतो माझ्या बापा. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आमच्या हृदयाची आम्हाला तयारी करण्यासाठी सहाय्यता मात्र तू कर, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने आशीर्वादित ठेव माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेमध्ये राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत या प्रियजनांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही प्रार्थना करतो माझ्या बापा. पुन्हा एकदा या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो. प्रत्येकांना तुझ्या इच्छेप्रमाणे ज्या प्रकारे तुला देण्याची इच्छा आहे त्या प्रकारे यांना तू सहाय्यता कर, हीच मी तुला प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोहीही सेवा करण्याची संधी तू दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, आमेन. प्रभु येशू रक्त की जय. आमेन.
धन्य येशु नाम, धन्य येशु नाम, धन्य येशु नाम सर्व काळ, धन्य येशु नाम, धन्य येशु नाम, धन्य येशु नाम सर्व काळ.